ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. चला पाय पडूया. दे. विठ्ठला लक्ष ठेव रे बाबा. चिंगे ये पाय पड. हा फुल व्हा. एक नमस्कार कर, मनापासून नमस्कार करायचा आणि म्हण परीक्षेत चांगले मार्क पडू दे. म्हण काकू. काका अरे फुल व्हा की. देवाला ताटकळत का ठेवलंयस? हो हो पिठू पण वाट पाहतोय. काकू बघ काकू आजी कशी पाय पडते. असं पाय पडायचं असतं. पांडुरंगा अशीच कृपा राहते रे कायम या घरावर. काकू प्रसाद. काकू आजी मला चणे फुटाण्याचा प्रसाद खूप आवडतो. अगं तुला एवढ्याशा चण्या फुटाण्यांचा एवढा आनंद होतो आता, मग वारीत काय होईल? तिकडे तर खूप चणे फुटाणे असतात. चणे फुटाण्यांचा पाऊस असतो. पाऊस. हो हो खरंच. काकू आजी वारी म्हणजे नेमकं काय ग? आपण कधी गेलो होतो ग वारीला? तुम्हाला आठवत नाहीये का? देवा पांडुरंगा एवढी आम्ही तुमची सेवा करतो, तरी पण यांना कसं आठवत नाही काही? काकू अशी निराश नको होऊस. तुला आठवतंय डॉक्टर काय म्हणाले होते? काकाला जेवढ्या जुन्या आठवणींचा उजाळा देऊ तेवढं चांगलंय. कदाचित त्यामुळे तो लवकर बरा होईल. चिंगे तुला वारीची गोष्ट ऐकायची ना? हो ये तुला सांगते. अगं वारी म्हणजे भक्तीचा उत्सव. टाळ मृदुंग झांजा सगळेजण बेहोश होऊन नाचत असतात. किती झाले? 32 रुपये झाले मॅडम. हे घ्या. अजून 2 रुपये मॅडम. सुट्टे नाहीये तो. बघा बघा असते. आता राहू दे ना 2 रुपये. अरे मॅडम तेच तर कमाई आहे आपली. आता काय 2 रुपयाने काय बंगला बांधणार आहे तुम्ही? बांधणार. सगळे असेच भक्तीत भिजून गेलेले असतात. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा डोला. हे घ्या. विठूचा 2 रुपये पण कोणी सोडत नाही. हरी नामाचा झेंडा डोला. या संतांचा वेळा गोपाळाचा झेंडा डोला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा डोला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा डोला.
केलं तर तुम्ही खरंच खूप छान काम केलं. माझ्या बहिणीने दिलेली एवढी महागडी वस्तू नाहीतरी या घरात शोभत नव्हतीस, नाही का? अंजली पुरे, आता उगाच बाऊ करू नकोस. काय पुरे? मग काय फक्त बघत बसू? अहो अजून किती नुकसान होणार आहे? ह्या घराचा खर्च भागवण्यासाठी आपण कंबर मोडेपर्यंत काम करतोय, पण यांच्या राज्यात सगळं बुडीत खात्यात चाललंय. ते म्हणतात ना, खायला काळ आणि भुईला भार. अंजली, काय अंजली? आज तुमच्या बॉसच्या बायकोकडे गेले होते तिची ब्युटी ट्रीटमेंट करायला. तुमच्यासाठी शब्द टाकला तिकडे मी. काय गरज होती? कशाला गेली होतीस? काय गरज का नाही? अहो तुम्हाला प्रमोशन मिळेल तर पगार वाढ होईल. 4 पैसे घरात आल्यावर नकोयत का आपल्याला? मी व्यवस्थित प्रामाणिकपणे काम करतोय, हे सगळं करायची काही गरज नाही. मिळेल प्रमोशन. प्रामाणिकपणाने आजच्या जगात काही होत नाही. त्यासाठी शिफारस करावी लागते. त्यांची मर्जी असेल ना तरच होईल काहीतरी. आता आवरणार आहात की नुसतं विठ्ठल विठ्ठल करत बसणार आहात? यांना एक उद्योग नाहीच आहे आणि तुम्हालाही. अंजली पुरे, आता आज एकादशी आहे. आज तरी घरात भांडण नको करूस. अरे हा, आज एकादशी नाही का? म्हणजे यांचा उपास असेल. एकादशी आणि दुप्पट खाशी. अंजली, मी तिचा उपवासाचा खर्च करतोय ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? माझ्या संसारातले पैसे जात आहेत ना, हा प्रॉब्लेम आहे. आता करते ह्यांच्यासाठी उपवासाचे साबुदाणे वडे, मग खाल. चला, उशीर झाला. घरातनं निघायला नेहमी उशीरच होतो. कधीच घरातनं वेळेत बाहेर पडलोय असं झालंच नाही. देवा चला. विठ्ठल विठ्ठल. गुड मॉर्निंग सरपोतदार काका. चहा वगैरे घेतलात का? का देऊ पाठवून? चला, ऑफिसला जायला उशीर होतोय, निघतो मी. चला. अहो तुमचा डबा राहिला का? काय आहे? गडबडीत राहतोच बघ. तू नसतीस ना तर माझं काय झालं असतं कोणास ठाऊक. आणि पोहोचल्यावरती कॉल करा. आता तिथे गेलो की फोन करेन ना, का इथूनच कॉल करू? जा. हा, जातो. अहो काय? चंद्रनी फर्स्ट टाइम कधी चालूच होत नाही बघ. सेकंड टाइम ना नक्की होते बघ. आता तुला दाखवतो. दाखवा. सेकंड टाइम आहे ना ग. थर्ड टाइमला म्हणजे अशी स्टार्ट हो होते. हो हो, बरोबर आहे. 1 2 3. नाही होते ना सुरू? अहो खटारा झालीये ती. विकून टाका आता. वडिलांनी घेतलीये म्हणून किती झेलणार अजून? आयुष्यभर सांभाळेल. माझ्या बाबांची आठवण आहे आणि काही आठवणी अनमोल असतात. आता लगेच सुरू होईल बघ. बघ झाली की नाही? मग चल, संध्याकाळी लवकर येतो. नक्की येऊ. जा आता, उशीर होतोय. हो काय? फोन करा. हे कधी बदलणार नाही. त्यांच्या बॉसच्या बायकोकडे वशीला लावलंय. एकदा यांचं प्रमोशन होऊ दे, मग बस. विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंग हरी वासुदेव पांडुरंग हरी. पांडुरंग हरी वासुदेव पांडुरंग हरी. माऊली आले. हा, वासुदेव हरी. माऊली दारात भिक्षेकरी आलाय. हा. शिदावाडा माऊली. हा आणते आई. माऊली असं काय बघताय आमच्या चेहऱ्याकडं? काका हे काय आहे तुमच्या घरात? हे ह्याला विना म्हणतात चिंगी. काका तुम्हाला माझं नाव कसं माहिती? तुझं नाव चिंगी आहे? पांडुरंग
मुग्धा नाव आहे तिचं. प्रेमाने आम्ही तिला चिंगी म्हणतो. हे घ्या. असू द्या असू द्या. आशीर्वाद आशीर्वाद बेटा. एक पांडुरंग हरी वासुदेव पांडुरंग हरी. हे बघ बाळचिंगी, तुला जर कधी गरज वाटली ना तर ह्या माळेला तू तुझी इच्छा सांगायचीस, होईल पूर्ण. पांडुरंग हरी वासुदेव पांडुरंग. मुग्धा, काय करते? ड्रॉइंग करते तू? दाखव. वाव, किती छान फिश आहे. आई ते काका आले ना, त्यांनी ही माळ दिली. तुला माहित आहे की ही माळ जादूची आहे, आपली सगळी विश पूर्ण करते. बघू. असं कोण म्हणालं? पांडुरंग का? कवडी मोलाची माळ, ह्याचं काय करायचंय? त्याच्यापेक्षा प्रमोशन द्या म्हणावं तुमच्या पांडुरंगाला. काका, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. काय आला तुम्ही? झालं प्रमोशन? काय नाही झालं का प्रमोशन? नाही ना, बॉसने नाकारलं प्रमोशन. काय? असं का केलं बॉसने? का प्रमोशन नाकारलं? अगं अंजली, आज नाही मिळालं प्रमोशन तर पुन्हा मिळेल, नाही तर मी मिळवेन. माझा विठ्ठल मला प्रमोशन देईल. काय विठ्ठला देशील ना? तुम्ही मिळवणार प्रमोशन? अहो, रिटायर आहात तुम्ही, आमच्या जीवावर बसून खाताय. तुम्ही मिळवणार म्हणे प्रमोशन. काय करतेस तू? तुला माहिती ना आजारी येत ते. फक्त ते आजारी नाही आहेत, तुम्ही सगळेजण आजारी आहात. विठ्ठलाच्या भक्तीने वेळ लागलाय तुम्हाला. अगं अंजली, असं नको ना ग बोलूस. तुमच्यामुळे आमची प्रगती होत नाहीये. मी तर काहीच बोलत नाही. तुमची मनमानी काय करायची असल्या तुम्ही करा. अंजली, अंजली शांत हो. काय करतेस? तुम्ही मला काही समजवायला येऊ नका. बाजूला व्हा तुम्ही. अंजली, अगं अंजली, अंजली काय पाडतेस तू हे? अंजली, अंजली शांत हो. अंजली ऐक माझं. अंजली अगं काय करतेस तू हे? अंजली बस. ब्युटिशियन आहे मी. माझं सगळं किट जुनं झालं होतं ना, म्हणून हे ब्रोशर्स आणले होते. तीच फाडून टाकली आहेत. माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा करून टाकलाय मी. त्या नसत्या जबाबदाऱ्या घेतल्यात ना अंगावरती. कधी आपण यातून मुक्त होणार? कधी सुखी होणार आपण? तुम्हाला ना फक्त माझं चिन्ह दिसतं, पण अंजली मला कळतंय तुझं सगळं. शांत हो, शांत हो. हे बघ, आपण करतोय ना प्रयत्न. नाही घडत आहेत गोष्टी मनासारख्या तर काय करणार आपण? सांग ना मला. आपण आपल्या थोडं गरजा कमी करूयात का? बघा, आपल्या गरजाच अशा काय आहेत? आपल्या मुग्धाचे पण लाड आपण नाही पुरवू शकत आहे. तसं नाही हो. आता बघा ना, आपल्या तिघांचं एक छोटस कुटुंब आहे आणि काका काकूंना आजपर्यंत आपण खूप सांभाळलं. आता नाही होतो आणि परवडतही नाही. त्यांना त्यांचं आता बघायला सांगूया. तसंही ते काका काकूच आहेत ना, आई वडील थोडीच आहेत. आपण का घ्यायची त्यांची जबाबदारी आयुष्यभर? हे नाही जमणार. का? काय झालं रे? काका बस बस बस.
अरे रडतोस काय? सांग ना काय झालं. काका बाबांच्या ऑपरेशनसाठी पैसे. अरे मग रडतोस काय? मी आहे ना, तुझा काका आहे ना इथे. तुझ्या इतकीच मला यशवंतची काळजी आहे ना, काही काळजी करू नकोस. काका पण तू. अरे मी आहे ना, ऑपरेशनच्या खर्चाची तू काळजी करू नकोस. पैसे मी देईन. बस जा डॉक्टरला जा आणि ऑपरेशनची तारीख नक्की करून ये. जा. थँक्यू काका. अरे थँक्यू काय? मी परका थोडीच आहे, तुझा काका आहे सख्खा. जा जा, घाबरू नको, जा लवकर जा. जा जा. काकांनी पैसे दिले, बाबांचं ऑपरेशन झालं, पण बाबा नाही वाचू शकले. आणि तेव्हापासून मी काका काकूंचा मुलगा झालो. त्यांनी त्यांच्या आयुष्यभराची पुंजी मला दिली होती. काकूने तर मला आईची माया आधीपासूनच दिली होती. मग मी त्यांना त्यांच्या या उतार वयात कसं एकटं सोडू? ते काही मला सांगू नका. उद्या सकाळी तुम्ही त्यांना घर सोडायला सांगताय का मी त्यांना सांगू? आई खूप चिडते त्यांच्यावर. तिला चांगली बुद्धी दे. काकू आजी मला नेहमी म्हणतात देवबाप्पाला सगळं सांगायचं असतं, सगळं छान होऊ देत. आज मी तुला सांगते, माझी विश पूर्ण करशील ना बाप्पा? चहा घेतलात का? हो. वारी निघाली, आता आम्हीही निघतो. मयुरेशला सांगणार आहेच. आता मी निघतो. काय सांगणार आहात? हेच की आता आम्हाला दोघांना वृद्धाश्रमात सोड म्हणून. अगदी माझ्या मनातलं बोललात. मयुरेश खूप करतो आपल्यासाठी, पण मला काय वाटतं त्याच्या संसारात आपली अडचण नको. अहो तो तरी किती करेल. पण आजच बोलूया. गुड मॉर्निंग काका. विठ्ठल विठ्ठल जय हरी. काका चला येतो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. मयुरेश थांब, आमच्या दोघांचं एक ऐकशील? बोल ना काका. आजपर्यंत असं कधी झालंय का तू काही बोललायस आणि मी ऐकलं नाही? बोल. ए, तुझी गाडी सारखी बंद का वाटते? एकदा हा चांगली रिपेअर करून घे ना. हा अहो असं काय करताय? काय ठरलं होतं आपलं बोलायचं? मयुरेश, तुला काहीतरी सांगायचंय. हे बघ, हे घर सोडून जायचा विचार करत असाल तर असं मी अजिबात होऊ देणार नाही. मी काही ऐकून घेणार नाही. तुम्ही या घरातच राहायचं, कुठेही जायचं नाही. जसं माझा विठ्ठल मला प्रिय आहे ना, तसेच तुम्ही दोघेही आहात. चला आता ऑफिसला जायला उशीर होतोय, निघतो मी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. येतो हा. सांभाळून जा रे. हो. काय ग? काय काय म्हणत काय होता तू? काय बोलला काय? तो बरोबरच बोलत होता आणि आपल्याला आवडेल असंच बोलला. हे ना माझं काही ऐकतच नाहीयेत. मला या घरात काही किंमतच राहिलेली नाहीये. चांगले स्वतःहून दोघं निघून जात होते तर कशाला अडवायचं त्यांना? ते काही नाही, मी त्यांना या घरात राहूनच देणार नाही. बघतेच कसे राहत आहेत ते इथे. सिंड्रेला, मला माझ्या आजी आजोबा इथेच हवे ग. पण मी काय करायचं की माझ्या आजी आजोबा इथेच राहू?
एक पांडुरंग हरी वासुदेव पांडुरंग हरी. हे बघ बाळचिंगी, तुला जर कधी गरज वाटली ना तर ह्या माळेला तू तुझी इच्छा सांगायचीस. हा, होईल पूर्ण. ते वारकरी काका म्हणाले की मी एक विश मागू शकते. माझी विश अशी आहे की माझे काका आजोबा आणि काकू आजी कायम माझ्याजवळ राहू देत. आई खूप चिडते त्यांच्यावर, तिला चांगली बुद्धी दे. काकू आजी मला नेहमी म्हणतात देवबाप्पाला सगळं सांगायचं असतं, सगळं छान होऊ देत. आज मी तुला सांगते, माझी विश पूर्ण करशील ना बाप्पा? काय नाटक आहे बाबा आता या स्कूटरचं. अरेच्छा, ते स्कूटर बंद पडली. गेल्या महिन्यापासून चौथी वेळी इथेच कशी काय स्कूटर बंद पडते. आई ग, पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली, पांडुरंगा, अजब आहे रे तुझी लीला. काय बंद पडली ना स्कूटर? हा, पण तुम्हाला कसं कळलं? कधी कधी निर्जीव वस्तूंना ज्या गोष्टी कळतात त्या आपल्याला नाही कळत. कदाचित या जागेशी तुझं काहीतरी जुनं नातं असावं. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव. नातं? कसलं नातं? काय अर्थ असेल याचा? कसला अर्थ आणि कसलं काय ते काका काकूंबरोबर राहून ना तुम्हाला पण ते सुचायला आता लागले. यामध्ये काका काकूंचा काय संबंध? अगं, एकाच ठिकाणी 4 वेळा स्कूटर बंद पडते. यामागे हेच कारण आहे की तुमची स्कूटर आता फेकून देण्याची लायकीची झाली आहे. बघे, मी तुला किती वेळा सांगितलंय, ती स्कूटर माझ्या बाबांची शेवटची आठवण आहे. मी ती नाही विकणार. मी तुमच्या भावना समजू शकतेय, पण मला असं वाटतंय ना त्या स्कूटरमुळे तुम्हाला कधी प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. तुम्ही असं करता का? कधी कधी रिक्षाने जात जा ना. हे मी सगळं तुमच्या काळजीपोटीच सांगतेय ना. ठीक आहे, उद्या मी रिक्षानेच जातो.